तर पाकिस्तानमधली पूनम पांडे म्हणता येईल अशा कंदिल बलोचचा खून झालाय। विशेष म्हणजे तिच्या भावानंच तिला संपवलं। हत्या केल्यानंतर तिचा भाऊ गफूर हा फरार आहे। जिवंत असताना आणि आता मरतानाही वादग्रस्त ठरलेल्या कंदिलबद्दलचा हा विशेष रिपोर्ट। पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशातली असूनही बिनधास्त बोल्ड वागणारी मॉडेल। आपल्याकडे जशी पूनम पांडे आपले विविध बोल्ड आणि हॉट फोटो किंवा व्हिडिओ टाकून किंवा कधी कधी भडक विधानं करून प्रसिद्धी मिळवते, तशीच ही कंदील वेळोवेळी ट्विटर फेसबुकवरती आपले असेच हॉट फोटो अपलोड करायची। नुकतंच तिने पाकिस्तानात खळबळ उडवून दिलेलं आपल्या अत्यंत बोल्ड अदा असलेलं गाणंही अपलोड केलं होतं। ती जशी वागायची तशीच बोलायची सुद्धा, एकदम तडक भडक। यामुळेच तिने वेळोवेळी वादही ओढावून घेतले होते आणि यामुळेच ती सोशल मीडियाची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध होते। सगळ्यात पहिल्यांदा ती 2013 मध्ये पाकिस्तान आयडॉल या कार्यक्रमाच्या ऑडिशनमध्ये दिसली होती। तिचे डायलॉग डब स्मॅशवर प्रचंड लोकप्रिय आहेत। T20 वर्ल्ड कप दरम्यानही ती चर्चेत आली होती। भारताचा क्रिकेटर विराट कोहलीवर तर ती फिदा होती। त्याच वेळेला शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर या आपल्याच पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर ती जाम टीका करायची। T20 वर्ल्ड कपमध्ये तर पाकिस्ताननं जर भारताला हरवलं तर ती स्ट्रीप डान्स करेल असंही तिने म्हटलं होतं। मात्र पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर बलोच खूप रडली होती। नुकतंच कंदील बलोचनं 3 वेळा लग्न केल्याचा दावाही तिच्या घटस्फोटित पतीनं केला होता। 13 वर्षांपूर्वी आपण कंदीलशी लग्न केलं असून तिने एका मुलालाही जन्म दिल्याचं आशिक हुसेन या व्यक्तीनं दावा केला। कंदीलनं मात्र हे लग्न जबरदस्तीनं झाल्याचा आरोप केला होता। काही दिवसांपूर्वी कंदीलनं मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कवी यांच्यासोबत काढलेला सेल्फी ट्विटर, फेसबुकवर स्वतः शेअर केला होता। त्यामुळे चांगलाच वाद रंगला होता। पाकिस्तानी मीडियातही खळबळ माजली होती। इतकंच नाही तर दोघांचा व्हिडिओही तिनं शेअर केला। रमजानच्या काळात कंदील आणि कवी एका इफ्तार पार्टी निमित्त हॉटेलमध्ये भेटले होते आणि त्यावेळेला धर्मगुरूंची टोपी घालून कंदीलनं दोघांचा सेल्फी घेतला होता। कंदीलचं व्यक्तिमत्व म्हणजे ताज्या हवेची झुळूक होती। कंदीलच्या खुनानं पाकिस्तानातल्या धार्मिक उन्मादाचा अंधार अधिक गडद झालाय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।